श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. मी श्री विजय महादेव मलबारी बदलापूर. पंढरपूर या ठिकाणी आपल्या समाजाची एक धर्मशाळा तयार होत आहे. या धर्मशाळेमध्ये आता विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. पंढरपूर म्हणजे एक दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या माऊलींच्या ठिकाणी ही धर्मशाळा तयार होणं म्हणजे आपलं मोठी भाग्याची गोष्ट आहे. या ठिकाणी खूप प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण असतो, त्यानंतर हरिपाठ असतो, माऊलींचा काकडा असतो, त्यानंतर भजन, असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात. यामध्ये छोटीशी आपली दिंडीसुद्धा काढली जाते. तसेच या कार्यक्रमासाठी हजर असलेले आपले वैश्य समाजाचे माजी विश्वस्त आणि संस्कार शिबिरामध्ये खास करून घोड्यांची आणि रायफल शूटिंग करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे श्री नंदकुमार दलाल म्हणजे आपले बंधू दोन शब्द बोलतील. जय वैश्य समाज. श्री सोनटक्के महाराज आमच्याकडे आलेला असताना पंढरपूर धर्मशाळेचा विषय निघाला. त्यावेळेला मी व माझे मेवणे गणेश चंबावणे यांनी तिथे देणगी जाहीर केली आणि या कार्याला सुरुवात झाली. त्यानंतर महाराजांनी आव्हान केल्याप्रमाणे आम्ही घरोघरी फिरून काही निधी जमा केला. निधी कमी पडत असताना माझ्या बहिणी, माझं कुटुंब यांनी 10 लाख रुपये द्यायचे तिथेच मंजूर केले. हे कल्याणला ज्यावेळेला सभा झाली त्यावेळेला मंजूर केले. त्याप्रमाणे जसं आम्हाला पैसे कमी पडत होते, आम्हाला आपले समाज बांधव उमेश कोंडलेकर आहेत, काय असे बरेच येतीने हात उसनेही पैसे दिलेले आणि त्या याच्यातून आता आम्ही प्लीन परत कार्य केलेलं आहे. प्लीन करायच्या अगोदर आम्हाला खूप अडचणी आल्या. इथल्या जागेच्या संदर्भात कोणाला काही माहीत नव्हतं. जो काम करत होतं त्यालाच ते माहीत होतं. पण आम्ही आज ती प्लीन उभी करून दाखवलेली आहे आणि लवकरात लवकर याच्यावर 2 स्लॅब पाडण्याचा आमचा मनोदय आहे आणि तो आम्ही लवकरात या 2 महिन्यामध्ये पूर्ण करणारच आहोत. आमच्या समाज बांधवाला एकच विनंती आहे, आपण सरळ हाताने मदत केली त्याचप्रमाणे आमचा कार्यही बघत जा. टीका करायच्या वेळेला कार्यही बघत जा. टीका जरूर करा. बंधू म्हणाले की टीका जरूर करावी, पण चांगल्या कामाची पण प्रशंसा करावी. त्यानंतर आपल्या या धर्मशाळेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण श्री सोनटक्के महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील. रामकृष्ण हरी. वैश्य समाज धर्मशाळा पंढरपूर येथील आषाढी वारीनिमित्त सर्व वैश्य बांधवांनी पारायण, प्रवचन, हरिकीर्तन, भजन, पूजन या सगळ्या कार्यक्रमामध्ये असंख्येने वैश्य बांधव भगिनींनी भाग घेतला. वैश्य समाज धर्मशाळा पंढरपूर आपल्या समाजाची पंढरपूरमध्ये धर्मशाळा नव्हती. ती धर्मशाळा बांधण्याचा हेतू सर्व वैश्य बांधवांना तेथे राहण्याची सोय आणि नामस्मरणाची सोय व्हावी ह्या निमित्त ज्ञानेश्वरी पारायण, काकड आरती, प्रवचन, कीर्तन हा कार्यक्रम होण्यासाठी आपली स्वतःची धर्मशाळा असावी हा उद्देश ठेवून पंढरपूर येथे धर्मशाळा बांधण्यात आली. सर्व वैश्य बांधवांना सवय व्हावी, नामस्मरणाचे चिंतन व्हावं यासाठी ही धर्मशाळा उभारण्यात आलेली आहे. ही धर्मशाळा उभारण्यासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केलेले आहे. विशेष करून सुरुवातीला नंदकुमार दलाल, तसेच सुलोचना काशीनाथ पातकर, राजाभाऊ पातकर सर्वांनी मिळून आणि सर्व वैश्य बांधवांनी मिळून ही धर्मशाळेला हातभार लावून आतापर्यंत एवढं काम झालेलं आहे. आणि याच्या पुढे 5 मजली आपल्याला इमारत बांधायची, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त देणगी देण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. आषाढी वारीला
आजी माजी वैश्य समाज अध्यक्ष आणि मान्यवर व्यक्ती सोनटक्के महाराजांना भेटल्या. त्यांनीही काय म्हणतात त्यांनीही दिलेलं आहे की महाराज काही घाबरू नका, ही इमारत पूर्ण होईल. त्यासाठी आपण प्रत्येक भिवंडीमध्ये कल्याणमध्ये वैष्णव बांधवांकडे जाऊन वर्गणी देणगी गोळा करू असं आश्वासन दिलं आहे. त्याबद्दल त्या सर्व वैष्णव बांधवांना भगिनींना माझा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आणि आशीर्वाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सुरुवातीपासून आतापर्यंत एक हॉल आणि त्यावर शेड टाकून तात्पुरता राहण्याची व्यवस्था आणि कार्यक्रमाची व्यवस्था होईल अशी व्यवस्था केलेली आहे. यानंतर बाजूला आपली 5 मजली धर्मशाळेचं बांधकाम चालू आहे. ते बांधकामसुद्धा आता आपल्या प्लिंथपर्यंत आलेलं आहे. यानंतर आपल्याला खूप मोठे कार्यक्रम करण्यासाठी जागा निर्माण होणार आहे. वैश्य समाज धर्मशाळा पंढरपूर हे बांधण्याचा संकल्प आपण केला. त्याला काही पैशाची रक्कम कमी पडत असताना आपण एक शब्द टाकला गजा किस्मतराव यांच्याकडे की बाबा ह्या हॉल आहे, हे हॉलला जो नाव द्यायचं आहे त्यांनी आपल्याला 7 लाख रुपये द्यायचे. तर त्याप्रमाणे गजा किस्मतराव यांनी सांगितलं माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ मी ह्या हॉलसाठी 7.5 लाख रुपये देतो आणि त्याप्रमाणे ते आपल्याला दिलेले आहेत. आणि गेल्या वर्षीच त्याचं उद्घाटन करायचं होतं, पण त्यांची काही तब्येत बिघडल्या कारणाने त्यांचं ते या फलकाचं उद्घाटन झालं नाही. ते आज आपल्या मंदुबाई यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. उद्घाटन जाहीर करा. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका